नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT न्यू इरा मधील सेशन नंबर 30 पाहणार आहोत। इरा ओपन करा, सेशन नंबर 30 ला क्लिक करा। लँग्वेज मराठी करा किंवा तुम्हाला इंग्लिश मध्ये सोडवायचं असेल सोडवू शकता। सेशन नंबर 30 ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील, एक आहे थेरी आवर आणि दुसरा आहे लॅब आवर। थेरी आवर मध्ये सगळं तुम्हाला ऐकायचं आहे आणि लॅब आवर मध्ये सगळं सोडवायचं आहे। सोडवण्यासाठी टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडून घ्या आणि सेल पाथ लर्निंग कडे या। स्टार्ट करा। पहिला प्रश्न बघा, MS एक्सेल मध्ये ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट उघडण्यासाठी स्टेप्सचा योग्य सेट ओळखा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सबमिट। दुसरा प्रश्न, भारतीय चिन्ह आपल्याला चिन्हामध्ये चिन्हाची ओळख करायची, हे आहे पर्याय क्रमांक 1 नेक्स्ट। तिसरा प्रश्न, MS एक्सेल मध्ये करन्सी बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापराल? याचं उत्तर आहे अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट, पर्याय क्रमांक 3 नेक्स्ट। चौथा प्रश्न आहे, MS एक्सेल सेल मधील टेक्स्ट एम्बोल्डन करण्यासाठी कोणता पर्याय, अनबोल्ड आहे ते, अनबोल्डन करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो? पर्याय क्रमांक 4 बोल्ड। आणि पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणती इमेज आपण आपली स्वतःची खरेदी लिस्ट तयार करण्यासाठी वापरत असलेल्या ग्रोसरी लिस्टचे टेम्पलेट प्रदर्शित करते ते ओळखा। हे टेम्पलेट आहे ते पर्याय क्रमांक 1 ग्रोसरी लिस्ट सबमिट। एस करा, गो टू होम करा। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। पुढे आहेत नॉलेज चेक, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता पर्याय निवडणे तुम्हाला गरजेचे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोर अकाउंटिंग फॉर्मॅट। किराणा मालाच्या यादीत पुढीलपैकी कोणते घटक तुम्हाला सामान्यतः आढळतात? याचं उत्तर आहे खरेदी करायचा माल आणि मालाची किंमत, पर्याय क्रमांक 1 आणि 2। काही वेळा ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट मध्ये जर संबंधित सेल मधील तपशील भरला तर एकूण रक्कम आपोआप आल्याचे तुम्हाला आढळेल। एकूण रकमेच्या सेल मध्ये डॅश डॅश घडल्यामुळे हे घडते। याचं उत्तर आहे फॉर्म्युला, पर्याय क्रमांक 4। तुमच्या डॉक्युमेंटची PDF म्हणून एक्सपोर्ट करण्याकरता कोणता पर्याय निवडला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 क्रिएट PDF XPS। ग्रोसरी लिस्ट तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणते ॲप्लिकेशन वापरणे शक्य आहे? एक MS वर्ड, दुसरं गुगल डॉक्स आणि तिसरं गुगल शीट। दुसरा, तिसरा आणि चौथा। 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्र आहेत। याचं उत्तर आहे बरोबर। प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अपघाती मृत्यू किंवा डोळे किंवा अवयव कायमचे अपंगत्व आल्यास कव्हर प्रदान करते, बरोबर। प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही बँकेच्या वेबसाईटला भेट देऊ शकता जिथे त्याचे ऑनलाईन बँकिंग खाते आहे, बरोबर। हा अपघात विमा रुपयेच्या डॅश डॅश प्रीमियम रकमेवर उपलब्ध आहे, 12 प्रतिवर्ष नाममात्र, पर्याय क्रमांक 2। आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे काय कव्हर दिले जाते? तर 1 ते 2 लाख रुपये, पर्याय क्रमांक 3 सबमिट। SIM समर एंड एक्झाम ओके। पुढे डू इट युअर सेल्फ, स्टार्ट। दिलेल्या टेम्पलेटमध्ये सेल B14 प्रोजेक्ट कॉम्पोनंट सिलेक्ट करा आणि लिंक्ड सेल स्टाईल अप्लाय करण्यासाठी होम टॅब स्टाईल ग्रुप सेल स्टाईल याचा वापर करा। B14 सिलेक्ट करा, द प्रोजेक्ट कॉम्पोनंट्स आणि पुढे लिंक्ड ही सेल स्टाईल द्यायची। इथं ही सेल स्टाईल, ह्याच्यामध्ये लिंक्ड ही सेल स्टाईल कुठे पहा, इथं आहे लिंक्ड सेल।
त्याच्यावरती क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल 10 मधील हेल्थी टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याला स्टँडर्ड ब्ल्यू फिल कलर अप्लाय करा. C10 सिलेक्ट करा आणि स्टँडर्ड ब्ल्यू कलर इथून द्यायचा आहे, स्टँडर्ड ब्ल्यू. इथे जायचंय आणि स्टँडर्ड ब्ल्यू, साईडला क्लिक आणि प्रश्न सबमिट. ओके. दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल रिसिप्ट टेक्स्ट सिलेक्ट करा, फॉन्ट साईज 36 करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फॉन्ट साईज याचा वापर करा. सेल्स रिसिप्टला 36 फॉन्ट साईज करायचं आहे. कुठे पहा सेल्स रिसिप्ट, ही आहे सेल्स रिसिप्ट. फॉन्ट साईज इथून चेंज करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल्स रिसिप्ट टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याला अलाइन लेफ्ट असे अलाइन करण्यासाठी होम टॅब, अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा. सेल्स रिसिप्ट सिलेक्ट करा आणि अलाइन लेफ्ट वरती क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल B8 प्रोजेक्ट स्टेटस डिसेंबर सिलेक्ट करा, फॉन्ट सेंचुरी गोथिक, तसेच ते बोल्ड करण्यासाठी फॉन्ट ग्रुप ऑप्शन, बोल्ड ऑप्शन याचा वापर करा. B8 सिलेक्ट करा, इथून फॉन्ट चेंज करा. जो फॉन्ट सांगितलाय तो घ्या, इथे आहे तो फॉन्ट. त्यानंतर बोल्ड करायला सांगितलं, इथून बोल्ड करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. एक्सेल मध्ये गोलसिक फंक्शन वापरण्यासाठी सेल B7 निवडून प्रारंभ करा. त्यानंतर फॉर्म्युला मेनूवर जा, ॲटोसम ड्रॉपडाऊन क्लिक करा आणि ॲव्हरेज सिलेक्ट करा, एंटर दाबा. पुढे डेटा मेनूवर जा, हॉट इफ ॲनालिसिस सिलेक्ट करा आणि नंतर गोलसिक सिलेक्ट करा. डायलॉग बॉक्समध्ये B7 ला सेट सेल म्हणून सेट करा. टू व्हॅल्यू बॉक्समध्ये 70 एंटर करा आणि चेंजिंग ऑप्शनमध्ये B6 एंटर करा. शेवटी ओके वर क्लिक करा. एक्सेल शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. B7 वरती क्लिक करा. फॉर्म्युलामध्ये जायला सांगितलेलं आहे. त्यानंतर ॲटोसम ड्रॉपडाऊन वरती जायचे. ॲटोसम नंतर ॲव्हरेज सिलेक्ट करा, एंटर दाबा. पुढे डेटा मेनूवर जायला सांगितलेलं आहे. डेटावरती जायचे. हॉट इफ ॲनालिसिस सिलेक्ट करायचे. डेटामध्ये हॉट इफ ॲनालिसिस इथं आहे, हॉट इफ ॲनालिसिस. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं बघा, हॉट इफ ॲनालिसिस सिलेक्ट करा. नंतर गोल सीक सिलेक्ट करा. हॉट इफ ॲनालिसिसमध्ये गोल सीक कमांड ओपन करायची आहे. डायलॉग बॉक्समध्ये B7 ला सेट सेल, B7 ला सेट सेल द्यायचं आहे. त्यानंतर टू व्हॅल्यू बॉक्समध्ये 70 एंटर करा. इथे 70 टाईप करायचं आहे. पुढे बघा आणि चेंजिंग सेल ऑप्शनमध्ये B6 एंटर करा. इथे B6 एंटर करायचं आहे. त्यानंतर ओकेला क्लिक करा.
ओके करा, क्लोज करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये डेटाचा ग्रुप करण्यासाठी कॉलम ए बी सिलेक्ट करा. आता डेटा टॅबवर जा आणि ग्रुप ऑप्शनवर क्लिक करा. या ग्रुपचे डिस्प्ले हाईड करण्यासाठी मायनस साइनवर क्लिक करा. ए आणि बी कॉलम सिलेक्ट करा. डेटा टॅबवरती जायचे. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रुप कुठे पाहायचे. डेटा टॅबवर जा, ग्रुप ऑप्शनवर क्लिक करा. गेट डेटा ग्रुप कुठे आहे. हां, इथे ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे मायनस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. एक्सेलमध्ये डिपार्टमेंटनुसार सब टोटल करण्यासाठी सेल B1 सिलेक्ट करा. त्यानंतर होम टॅबवर जा, सॉर्ट आणि फिल्टरवर क्लिक करा आणि सॉर्ट A to Z सिलेक्ट करा. पुढे कॉलम A B C सिलेक्ट करा. नंतर डेटा टॅबवर नॅव्हिगेट करा आणि सब टोटलवर क्लिक करा. पहिल्या बॉक्समध्ये रिजन सिलेक्ट करा आणि ओके क्लिक करा. रिजन वाईज सब टोटल एक्सप्लोरर करा. B1 सिलेक्ट करा. होम टॅबवरती सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जायचं. इथेही सॉर्ट अँड फिल्टर, त्यामध्ये A to Z करायला सांगितलेलं आहे. इथे A to Z सिलेक्ट करा. पुढे कॉलम A B C सिलेक्ट करा. A B आणि C हे सिलेक्ट करायच्यात. त्यानंतर पुढे बघा, डेटा टॅबवर नॅव्हिगेट करा. सब टोटलवर क्लिक करा. डेटा टॅबमध्ये सब टोटल कुठे पहा. इथं आहे सब टोटल. सब टोटलवरती क्लिक करा. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं बघा, सब टोटल पहिल्या बॉक्समध्ये रिजन सिलेक्ट करा. पहिल्या बॉक्समध्ये रिजन सिलेक्ट करा. ओके क्लिक करा आणि रिजन वाईज सब टोटल एक्सप्लोरर करा. इथे रिजन वाईज सब टोटल आलेली आहे. प्रश्न सबमिट करा. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये डेटावर आधीपासून लागू केलेले सब टोटल ऑप्शन रिमूव्ह करण्यासाठी ABC सिलेक्ट करा. डेटा टॅबवर जा, सब टोटल ऑप्शन क्लिक करा व एक डायलॉग बॉक्स दिसेल. रिमूव्ह ऑल ऑप्शनवर क्लिक करा. ABC सिलेक्ट करा. डेटा टॅबवरती जा, सब टोटलवरती क्लिक करा आणि रिमूव्ह ऑलवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये ग्रुप डेटा अनग्रुप करण्यासाठी कॉलम A आणि B सिलेक्ट करा. नंतर डेटा टॅबवर जा. आता अनग्रुप ऑप्शनवर क्लिक करा. नंतर अनग्रुपवर क्लिक करा. E आणि B सिलेक्ट करा. नंतर डेटा टॅबवरती क्लिक करा. डेटा टॅबवर जा. आता अनग्रुप ऑप्शनवरती क्लिक करायचे. नंतर अनग्रुपवर क्लिक करा. म्हणजे इथं जाऊन तुम्हाला अनग्रुप करायचे. साईडला क्लिक करा. ओके करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. ड्युटीवर सेल्फचे प्रश्न खूप मोठे आहेत, व्यवस्थित सोडवा. कन्फर्म. पुढे प्रोसेस फोलिओ सोडून घ्या. सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करा. पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार आयटम लिस्ट टेम्पलेट शोधा आणि तयार करा. इथे टेम्पलेट शोधायचे. जे टेम्पलेट आलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. सॉरी, कुठलं टेम्पलेट सांगितले बघू आपण प्रश्नामध्ये. आयटम लिस्ट नावाचं टेम्पलेट आपल्याला घ्यायचं आहे. आयटम लिस्ट 2 नंबरचं टेम्पलेट आहे. क्रिएटला क्लिक करा.
एक्सेल शीटमध्ये रो आणि कॉलम तुमच्या गरजेनुसार जोडले किंवा हटवले जाऊ शकतात. तर दिलेल्या टेम्पलेटमधील निवडलेल्या रो हटवा. इथे डिलीट वरती जायचे आणि डिलीट शीट रो वरती क्लिक करायचे. येस करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म करा. ओके वरती क्लिक करा. पुन्हा सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करा. पहिला प्रश्न, फ्लॅट बेड आणि पोर्टेबल हे डॅश डॅश याचे दोन प्रकार आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्टिकल स्कॅनर. पर्याय क्रमांक 3. वास्तव चित्रे किंवा डॉक्युमेंट यांना कॉम्प्युटर जनरेटेड फाईलमध्ये रूपांतरित करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो. बरोबर. फ्लॅटबेड स्कॅनरचा उपयोग करून तुम्ही प्रतिमा किंवा चित्रे स्कॅन करू शकत नाही. चूक. करू शकता पण. स्कॅनरच्या सहाय्याने तुम्ही डॉक्युमेंट प्रिंट करू शकता. चूक. SIM एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 30 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 31 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.